नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आपण या चॅनलला सगळ्या वनस्पती, औषधी वनस्पती, काही दुर्मिळ वनस्पती ज्या आहे त्या वनस्पतीची माहिती घेत आहोत आणि कुठले कमर्शियली व्हायबल आहेत, कुठले म्हणजे लागवडीसाठी योग्य आहेत किंवा कुठल्या ह्याच्यात कुठल्या औषधी गुणधर्म आहेत आणि त्यापासून आपल्याला आर्थिक उत्पन्न किती किंवा त्यापासून आपल्याला काय मिळू शकतं यावर आपण ह्या सगळ्या वेगवेगळ्या वनस्पतीवर चर्चा करतो आहे. त्याला हवं असणारं वातावरण म्हणजे क्लायमेट, माती वगैरे त्या दृष्टिकोनातून आपण ह्याची माहिती घेत आहोत. तर आज आपण घेतो आहे टेरोकार्पस इंडिकस. ही वनस्पती आपल्याकडे अंदमान निकोबारमध्ये आणि ही साधारण पूर्व आशिया वगैरे किंवा पश्चिम आशिया ह्याच्यामध्ये आशिया खंडात वाढणारी वनस्पती आहे. ही रक्तचंदन कुळातली आहे आणि फिलिपाईन्समध्ये प्राईड ऑफ फिलिपाईन्स म्हणजे फिलिपाईन्सचा हा राष्ट्रीय वृक्ष म्हणून त्यांनी हे जाहीर केलेलं आहे. याचं लाकूड अतिशय उत्तम फर्निचरसाठी, जसं रक्तचंदना पाठोपाठ ज्या काही स्पीसी आहेत त्याच्यानंतर याचा नंबर लागतो नारा म्हणजे टेरोकार्पस इंडिकस. आपल्याकडे जसं चंदन किंवा रक्तचंदनाला जे शासकीय निर्बंध आहेत तशी फिलिपाईन्समध्ये या वृक्षाला तशी त्यांनी ती निर्बंध घातलेली आहे. याची तोड किंवा वाहतूक ही त्या शासकीय मान्यतेशिवाय करता येत नाही. असा हा महत्त्वाचा त्यांच्या दृष्टिकोनातनं हा महत्त्वाचा वृक्ष आहे आणि आपल्याही दृष्टिकोनातनं हा महत्त्वाचा वृक्ष आहे. याची वाढ अतिशय म्हणजे जलद होत असल्यामुळे शक्यतो याची लागवड करायची असली तर समुद्र किनाऱ्यावर याची वाढ चांगली होते. साधारण हा आता 3 वर्षाचा वृक्ष आहे. याची उंची जर कधी बघितली तर हा साधारण 15 ते 18 फुटापर्यंत आहे आणि हा बॅगेत आहे. हा जर कधी जमिनीत असता तर याची उंची 25 ते 30 फुटापर्यंत किंवा किंबहुना त्यापेक्षाही जास्त गेली असती. याची मुळं अजून जमिनीत गेलेली नाही आहेत, कारण ही आपण दरवेळेस हलवत असतो, त्यामुळे याची ग्रोथ ही कमी आहे. तर फर्निचर वगैरे या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये याच्या लाकडाला चांगली मागणी येऊ शकते किंवा आपल्याला एक्सपोर्टला वगैरे याची मागणी येऊ शकते. तसे ज्याच्यात जे सगळे वृक्ष जे आहेत त्याच्यात कुठले ना कुठले औषधी गुणधर्म आहे, पण औषधामध्ये याचा अजून वापर कमी. जसा रक्तचंदनाचा वापर आहे तसा त्या ह्याच्यातून औषधामध्ये याचा तेवढ्या प्रमाणात त्याचा वापर नाही आहे किंवा किंबहुना आपल्याकडे त्याचा औषधात वापर नाही आहे. अंदमान निकोबारमध्ये हे जे आहे तिथले जे काही स्थानिक रहिवासी आहेत त्याचा ते उपयोग करतात, पण मोठ्या प्रमाणावर त्याचा नाही. पण लाकडासाठी म्हणून जर कधी फॉरेस्ट म्हणून आपल्याला जर कधी लागवड करायची असेल तर भविष्यामध्ये ही एक चांगली प्रजाती आपल्याला उपलब्ध झालेली आहे. यात आणखीन काही ज्या आहेत म्हणजे आता रक्तचंदन कुळामधल्या किंवा त्याच्या ह्याच्यामध्ये याचं लाकूड लाल रंगाचं येतं. तर लाल किंवा थोडंसं डार्क ब्राऊन आणि याचा डिंकही जो येतो हा डिंक सुद्धा अगदी स्फटिकासारखा लाल जर्द येतो. त्याचाही कुठे त्याचा ते उपयोग करतात. तर आपल्यालाही त्याचा उपयोग करता येईल, पण आपल्याला लाकडासाठी म्हणून ही जर कधी आपण फॉरेस्ट्री म्हणून जर कधी करत असाल तर लाकडासाठी ही म्हणजे अतिशय म्हणजे उत्तम वृक्ष म्हणून आपण याचा विचार करू शकतो. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.